मित्रांनो, आज मला एकाच दिवशी तब्बल 8 इंजेक्शन घ्यावे लागले. हो 8, आणि तेही माहिती आहे माझ्या स्वतःच्या डॉगी चार्लीमुळे. आज सकाळची सुरुवात थेट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून झाली. कारण असं होतं की माझ्या चेहऱ्यावर छोटासा क्रॅचेस आल्या होता, ते पण डॉगीमुळे. पण हा छोटासा क्रॅचेस आहे ना, मला खूप मोठा धडा शिकून गेला. ते आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ कोणाला घाबरण्यासाठी नाही, तर स्वतःच्या सेफ्टीसाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सकाळी माझा डॉगी चार्ली खेळता खेळता अचानक माझ्या गालावर क्रॅच करून गेला. सुरुवातीला वाटलं काही नाही, छोटंसं ओरखडलेलं आहे. पण माझा चार्ली फुल वॅक्सिनेटेड आहे. तरी पण सगळे जाणतात रॅबीज ही खूपच सिरियस कंडिशन आहे, म्हणून रिस्क न घेता मी थेट पोहोचले गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. तेथे डॉक्टरांनी चेकअप करून सांगितलं, रॅबीज वॅक्सिन तुम्हाला 4 डोसेस घ्यावे लागतील. त्याचबरोबर इम्युनोग्लोबिन इंजेक्शन जखमेवर घ्यावं लागलं आणि टीटीचं इंजेक्शन पण घ्यावं लागेल असं त्यांनी सांगितलं. सगळ्यात आधी त्यांनी विचारलं, पोटभर जेवण केलंय का? मी म्हणलं थोडंसं खाल्लंय. पण ते बोलल्या की तुम्ही पोटभर जेवण करून या, मग इंजेक्शन देऊ. मग आम्ही निघालो इडली डोसा खायला आणि कोकोनट वॉटर घेतलं आणि ज्यूस घेतला. त्यानंतर आम्ही निघालो इंजेक्शन घ्यायला आणि मग सुरू झाला इंजेक्शन डे. दोन्ही खांद्यावर 0.5 ml इंट्राडर्मल रॅबीज वॅक्सिन दिलं. कमरेत टीटीचं इंजेक्शन दिला आणि नंतर इम्युनोग्लोबिनची टेस्ट डोस दिला आणि 30 मिनिटं वेट करायला सांगितलं, ॲलर्जी येते का ते पाहण्यासाठी. पण देवाच्या कृपेनं कोणतीही ॲलर्जी झाली नाही. मग त्यांनी जखमेची जागा म्हणजे माझ्या गालावरती 2 इंजेक्शन दिलं आणि उरलेलं इम्युनोग्लोबिनचं दोन्ही कमरेमध्ये दिलं. असं मिळून मला टोटल 8 इंजेक्शन दिले. पण खरं सांगायचं तर थोडी भीती होती, पण डॉक्टर आणि स्टाफ खूप सपोर्टिव्ह होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रेबीज झाल्यानंतरून त्याच्यावर उपचार नाही, पण योग्य वेळी वॅक्सिन घेतली तर आपण स्वतःला वाचवू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ मी घाबरण्यासाठी नाही, तर अवेअरनेससाठी बनवत आहे. तर मित्रांनो, आजचा 8 इंजेक्शनचा दिवस असा गेला. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरिंगमुळे कुणाचा जीव वाचू शकतो. आणि माझा असेच रिअल लाईफ, फॅमिली, हेल्थ आणि होम ब्लॉग बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.